शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांची 14वी पुण्यतिथी भावपूर्ण पद्धतीने संपन्न। खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच व्यवसाय अभ्यासक्रम वरिष्ठ महाविद्यालय शिशुविहार व प्राथमिक विभाग या प्रशालेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांची 14वी पुण्यतिथी 30 डिसेंबर रोजी प्रशालेमध्ये भावपूर्ण पद्धतीने संपन्न झाली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि देणगीदार श्रीकृष्ण पाटणकर, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रद्धा पाटणकर तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, संचालक विजय देसाई, संचालक आत्माराम कांबळे, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, माजी संचालक नंदकिशोर कोरगावकर, पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण गावातील नागरिक व माजी विद्यार्थी मंगेश गुरव तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच खारेपाटण गावातील ग्रामस्थ आणि आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते। सर्वांनी पेंढारकर सरांना श्रद्धांजली वाहिली। वीर पेंढारकर सरांच्या 14व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मान्यवरांनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केली। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित नागरिक आणि सर्व विद्यार्थीजन हो, तुमचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। आजच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत असताना पेंढारकर सर यांचे विचार ज्या कवितेतून परिपूर्णरित्या व्यक्त होतात अशी माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता पेंढारकर सरांच्या स्मृतिदिनी आपला संगीत विभाग पेंढुरकर सर आणि त्यांचे जे सहकारी विद्यार्थी आहेत संगीत विभागातील विद्यार्थी सादर करत आहेत।
शिक्षणातून पुनर्रचना आणि पुनर्रचनेतून शिक्षण हे ध्येय जोपासत आपल्या या खारेपाटण पंचक्रोशीला शैक्षणिकदृष्ट्या तमातून तेजाकडे घेऊन जाणारं थोर व्यक्तिमत्व स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांचा आज 14वा स्मृतिदिन. मी सरांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतींना आपण आज उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आजच्या काळात जे सहजासहजी आपल्याला शिक्षण उपलब्ध होतं, शिक्षण संस्था, वेगवेगळी विद्यालयं, कॉलेजेस आपल्यापर्यंत घरोघरी दारोदारी येऊन शिक्षणाकडे घेऊन जातात आणि आपल्याला पण त्या संधी सहजासहजी उपलब्ध आहेत. आपणही तिकडे जवळपासच्या शाळेमधून प्रवेश घेतो, पण ते शिक्षणाचं महत्त्व त्यांनी ज्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना समजावून दिलं, त्यातील एक माजी विद्यार्थी आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हे आमच्या संस्थेचं प्रशालेचं एक भाग्य म्हणून या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि शिक्षण, ज्या शिक्षणाचं महत्त्व आपण सांगतो, जे शिक्षण घेतल्यानं आपल्याला एका शरीराला श्रमाकडे घेऊन जातं, बुद्धीला मनाकडे घेऊन जातं आणि आपल्या हृदयाला भावनेकडे घेऊन जातं, तेच मन भावना सरांनी ओळखून आपल्या या खारेपाटण आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना आणि सर्व वरिष्ठांना सोबत घेऊन सरांनी श्रमदानाच्या माध्यमातून ही वास्तू जी आज उभी केली, त्या वास्तू, सुंदर अशा वास्तूमध्ये आज आपण या ठिकाणचे कार्यक्रम आज करत आहोत. आणि सरांचं जे व्यक्तित्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व आहे, हे सगळं आम्हाला काही जवळून अभ्यासता आलं नाही, परंतु अनेक असे माझे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि त्यांच्या एकंदरच आचरणातून आम्हाला दिसतं सरांविषयी असणारी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आम्हाला समजतो. आणि असं आम्हालाही वाटतं, आम्ही त्या काळात सरांचे माजी विद्यार्थी असतो तर आम्हाला अभिमान वाटला असता, असं निश्चितच नमूद करावं वाटेल. म्हणजे श्रमदानाचं महत्त्व काय हे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आणि त्या श्रमदानाला ग्रामस्थांना बरोबर घेऊन आज आपण ज्या वास्तूमध्ये अशा बसलो आहोत, ती एकमेवा द्वितीय अशी वास्तू आहे, जिचा नावलौकिक पूर्ण आपल्या खारेपाटण नाही, जिल्ह्यामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा मी सरांच्या विनम्र स्मृतींना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वारंगे सर. यानंतर मी आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या संस्थेचे संचालक के.डी. कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमचं भाग्य आम्ही समजतो की सर येथे आले आणि आज हजारो विद्यार्थी उच्च पदस्थ झाले. हे आमचं आम्ही भाग्य समजतो. सर जर आले नसते तर सरांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे 14व्या वर्षी ते सर त्यांनी बिहारमध्ये जाऊन त्यांनी क्रांतिकारी उठाव केलेला होता. त्यानंतर 1942च्या चळवळीमध्ये सरांनी भाग घेतला होता. रत्नागिरीसारख्या जेलमधून ते राहिले होते. सुरुवातीला त्यांचे विचार हे क्रांतिकारक होते, म्हणजे विदा सावरकर यांच्या विचाराने ते प्रेरित झाले होते. आणि विदा सावरकर नंतर पुन्हा ते थोडेसे कम्युनिस्ट पक्षाकडे, म्हणजे आपल्या की विशेषतः कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी एस.एम. जोशी यांच्या विचारसरणीकडे वळले, समाजवादी विचाराकडे आले. म्हणजे क्रांतिकारी विचार करून समाजवादी विचारांकडे आले आणि समाजवादी विचार हा खऱ्या अर्थाने खारेपाटणमध्ये रुजवला. आणि म्हणून खारेपाटणमध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे लोक आहेत, पण कधीही दंगल किंवा कोठेही भांडण तंटा झाला दिसत नाही. याचं सर्व श्रेय हे आमच्या पेंढारकर सरांना जातं. पेंढारकर सरांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये सर्वात आपल्याला माहिती आहे शिक्षणाची गंगा. पहिला 8वीचा वर्ग, त्यानंतर 8वी झाल्यानंतर 8वी ते 10वी असेल, 11वी पूर्वीची होती, 11वीचा वर्ग, त्यानंतर असणारं ज्युनियर कॉलेज, त्यानंतर असणारं +2, त्यानंतर मग त्यांच्या प्रेरणेने आमचे सध्याचे असणारे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे यांच्या प्रेरणेमधून महाविद्यालय सुरू झालं. पण ती प्रेरणा कोणाची तर त्यांच्या गुरुवर्यांची आहे. प्रेरणा कोणाची तर इथल्या सर्व त्या काळामध्ये मदत करणारे सर्व जे शिलेदार आहे त्यांची प्रेरणा आहे. आणि त्या प्रेरणेमुळे आज खारेपाटणमध्ये जवळजवळ 1800 ते 1900
एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल, इतर वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, यामध्ये शिक्षण घेत आहेत. हे सर्व जे योगदान आहे ते आमच्या सरांचं आहे. सर जर आले नसते तर आमच्या खारेपाटणचं काय झालं असतं? कारण सर्वत्र म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे, देवगडला, राजापूरला हायस्कूल होतं, देवगडला हायस्कूल होतं, मालवणला हायस्कूल होतं, सावंतवाडीला हायस्कूल होतं, कणकवलीला हायस्कूल होतं. पण आमच्या खारेपाटणमध्ये ही शिक्षणाची व्यवस्था नव्हती. ही शिक्षणाची गंगा आणण्याचं काम सरांनी केलं आणि त्यामुळे मी सरांना पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला प्रेरित करण्याचं काम जे केलेलं आहे, आमच्या खारेपाटणच्या लोकांना जे प्रेरित करण्याचं काम केलेलं आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आणि त्यांच्या शिलेदारांना लाख लाख धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ते शिक्षण घेऊन आज हजारो विद्यार्थी देशात, परदेशात आणि खारेपाटण परिसरात आपल्या जिल्ह्यामध्ये येथे स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे आहेत. आणि हे सगळं श्रेय आमच्या माजी शिक्षकांचं आणि आजी शिक्षकांचं सुद्धा आहे. आणि तेच स्वप्न चांगल्या नवीन उमेदीनं, नव्या ताकदीनं आमचे सगळे शिक्षक, जे काही आता विद्यार्थी संख्या कमी होते, ग्रामीण भागात आता पूर्वी इतकी लोकसंख्या राहत नाही आहे, शहरीकरण वाढत चाललेलं आहे. आणि या सगळ्यांचा सामना करत असतानाही आमचे सगळे शिक्षक आणि इतर कर्मचारी ज्ञानदानाचं चांगलं काम करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यामध्ये बौद्धिक विकास आहेच, त्याचबरोबर शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या दृष्टीनं ते चांगलं सक्षम व्हावेत, या हेतूनं खूप प्रयत्न आमच्या शिक्षकांकडून चालू आहेत. आणि त्याचाच परिपाक म्हणून आमचे विद्यार्थी राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, खेळांमध्ये असतील आणि बौद्धिक क्षेत्रात आता पाटणकरांसारखे जर विद्यार्थी आपण बघितले तर खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांनाही जाण आहे आणि आपल्या शाळेकडे त्यांचं लक्ष आहे. आणि त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही तयार होणारे विद्यार्थी की फक्त तुम्ही ग्रॅज्युएट होऊन चालणार नाही आहे, तुमच्याकडे काहीतरी स्किल आलं पाहिजे, कुठलं तरी चांगलं कौशल्य आलं पाहिजे की ज्याचा उपयोग तुमच्या आपल्या समाजाला, तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला आणि पर्यायानं आपल्या देशाला होईल. आणि तरच खऱ्या अर्थानं जर तुमच्या कौशल्याचा उपयोग जर समाजाला आणि देशाला झाला आणि तुम्हाला स्वतःलाही झाला तरच खऱ्या अर्थानं पेंढारकर सरांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्याचा हेतू साध्य झाला असं मी म्हणेन. आणि आपण सगळ्यांनी तसा प्रयत्न करूया. शिक्षकांनी चांगलं अध्यापनाचं काम करूया, विद्यार्थ्यांनी चांगलं अध्ययन करून चांगलं शिक्षण घेऊन समाजासाठी आपण काहीतरी उपयोगाचं बनलं पाहिजे आणि आपण स्वतःची सुधारण्याबरोबरच आपला देश सुधारला पाहिजे हे स्वप्न ठेवूया. बाकीचे इतर सगळे आपले माजी विद्यार्थी आहेत ते आपल्या पाठीशी आहेतच. आणि जे काही आपले सभासद आणि संचालक मंडळ आहेत त्यांचीही कृपादृष्टी, पायाभूत सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त आपल्यावर राहो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थँक्यू. धन्यवाद सनप सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकृष्ण पाटणकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण डोकरे आणि त्यांचे संचालक मंडळातले सर्व सदस्य, भाऊ राणे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सानप सर, कॉलेजचे प्राचार्य श्री कांबळे सर आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, तुम्ही या कार्यक्रमाला बोलवून खूप माझी इच्छा होती प्रवीण डोकरे निमंत्रण द्यायचे, पण मी उपस्थित राहू शकलो नाही. पण आज ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो. आणि बोलण्याच्या ओघात विसरून जाण्याच्या अगोदर आमचे जे सिनियर्स होते आणि त्यांनी खूप महत्त्वाची जी आठवण, श्रम प्रतिष्ठा म्हणजे काय असते आणि ती रुजवण्याचा जो सरांनी प्रयत्न केला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, व्हॉट यू टॉक यू शुड वॉक म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय दुसऱ्यांना शिकवायचं आहे ते पहिलं तुम्ही करा. तर पेंढारकर सर ज्यावेळी शाळा ही श्रमदानातून निर्माण झाली, तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं, आणि विद्यार्थी श्रमदानासाठी बोलवले जायचे किंवा विद्यार्थी स्वतःहून श्रमदानासाठी इथे यायचे शाळाच्या उभारणी करताना. तर माझ्या सिनियर जे माझे विद्यार्थी होते त्यांनी सांगितलेली आठवण आहे की सर शनिवारी रविवारी ज्यावेळी विद्यार्थ्यांना बोलवायचे श्रमदानासाठी सकाळी 7 वाजता,
तर स्वतः 5 वाजता ते उपस्थित असायचे आणि मुलं 7 वाजता आल्यानंतर त्यांच्या हाती काम मिळावं म्हणून जवळजवळ 200-300 स्क्वेअर फूट जमीन स्वतः खणून काढायचे. स्वतः एकटे 5 वाजता पहाटे उठून येऊन ती जमीन खणून काढायचे की माझे विद्यार्थी आले की त्यांना हे काम जमणार नाही आहे तर त्यांना पाट्या टाकण्यासाठी माती कुठून आणायची. तर अशा प्रकारची कमिटमेंट असणारा माणूस त्यावेळी प्राचार्य म्हणून आपल्याला लागला आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या आठवणी आहेत. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय, स्वतः ते जगलेले आहेत या गोष्टी. प्रवीण लोक मला बोलवत असायचे 5-6 वर्ष सातत्याने बोलवत होते, पण मी उपस्थित राहू शकलो नाही. आणि त्याचं कारण तेच आहे की सरांचे संस्कार आणि सरांचा प्रिव्हिलेज स्टुडंट म्हणून आम्ही या संस्थेत होतो. खूप आवडता विद्यार्थी सरांचा होतो. आणि मुक्कम करोते वाच्छाल्यम पणघुम लंगयते गिरीम यत्कृपा तमम वंदे परमानंद माधव. मुका चालू लागेल, पंगू पर्वत चढून जाऊ शकेल आणि अशा परमात्म्याची जर इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा आनंद राहील. अशा प्रकारच्या या परमात्म्याची कृपा आमच्यावर कृपादृष्टी होती. आणि त्यामुळे प्रवीण लोक बोलवत असताना सुद्धा आता माणूस मी म्हणायचा अरे मी इकडे आहे, मी तिकडे आहे, मी इकडे आहे, तुमच्या केरळाला आहे, मी एर्नाकुलमला आहे, मी नागपूरला आहे. तेव्हा म्हणतात बाबा रिटायर झाला तरी हा माणूस काय करतो इकडे, बिझी असतो, एवढ्या प्रोग्रामला येऊ का शकत नाही. पेंढारकरांचा आवडता विद्यार्थी म्हणून हा स्वतःला समजून घेतो आणि अशा कार्यक्रमाला काय येऊ शकत नाहीये. तर सरांची प्रेरणा, सरांचे संस्कार आणि सरांनी जी कृपादृष्टी होती ती आम्ही कंपनीत कार्यरत असताना तर उपयोगी पडलीच, पण त्यांच्या शिकवणीप्रमाणे काम करत असल्यामुळे आम्हाला रिटायर झाल्यानंतरही कंपन्या सोडत नाही आहे. रिटायर झाल्यानंतर जीवन के साथ भी जीवन के बाद भी म्हणतात ना, त्या प्रकारे पेंढारकरांचे संस्कार हे आमच्यावर झाले आणि त्याचा फायदा आम्हाला त्यांनी होत राहिला आहे. सर आमचे संस्कार म्हणजे पेंढारकरांचे संस्कार म्हणजे काय, तर सर म्हणायचे की तुम्ही जे काम करता, कुठलं काम करता, झाडू मारायचं असून देत, नाहीतर डॉक्टरचं असून देत, नाही तर इंजिनियरचं असून देत, नाही वकिलात, तुमची आत्मीयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्या कामाप्रती तुमची कमिटमेंट, शिक्षक असाल तर ती कमिटमेंट तुमची असली पाहिजे. आणि सर सांगायचे की काम जे तुम्ही करता हे अनिवार्य आहे, ते तुम्हाला करायचंच आहे मरेपर्यंत. एकदा माणूस जन्माला आला तर रडल्याशिवाय त्याला दूध मिळत नाही. तसं तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काहीतरी कामच करत असता. सकाळी उठता, ब्रश करता, आंघोळ करता, तर ही दायित्व निभवता तुम्ही. तुम्हाला देवांनी जो जन्म दिलेला आहे त्या शरीराप्रती तुमचं काहीतरी देणं आहे आणि ते दायित्व निभावण्यासाठी सकाळी उठून तुमचं जे शरीर आहे ते टकाटक करणं किंवा प्रेझेंटेबल राहणं ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. त्याला आपण बोलतो की पर्सनल लायबिलिटी, वैयक्तिक दायित्व. स्वतःसाठी जन्माला घातलेल्या देवांनी तो शरीर दिलेला आहे, त्या शरीराला ठीकठाक ठेवण्यासाठी जे काय काम करता ते तुमचं पर्सनल लायबिलिटी किंवा वैयक्तिक दायित्व. त्याच्यानंतर तुमचे आई वडील आहेत म्हातारे, त्यांच्यासाठी तुम्ही जे काय काम करता, मुलांना शाळेला नेण्याचं काम करता, आई वडिलांचं औषध पाणी करण्याचं काम करता, तर ती जी आहे ती तुमची फॅमिली लायबिलिटी किंवा तुमच्या कुटुंबाप्रती असणारं दायित्व आहे. म्हणजे हे काम तुम्हाला करताना तुम्ही ते टाळू शकत नाहीये, पण ते जर कर्तव्य भावना त्याच्यामध्ये असेल तर त्याचा आनंद ज्याच्यासाठी तुम्ही काम करता त्यांना तर होणारच, पण तो स्वतःलाही होणार आहे. याच्यानंतर 10 वाजता तुम्ही तुमच्या कंपन्यामध्ये किंवा संस्थेमध्ये कार्यरत असता, तर 10 ते 8 ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या संस्थेला जास्तीत जास्त मोबदला मी कसा देऊ शकतो, कारण तुमची संस्था हे तुमच्या मागचं बॅनर असते. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या घरासाठी कर्ज जे मिळतं, किंवा मी आता मुंबईला होतो, RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स म्हणून बॅनर, एक श्री कृष्णशंकर पाटणकर एक BSc झाला आहे किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा केला आहे, तर ह्या डिग्र्या मी बँकेत घेऊन गेलो तर मला लोन मिळत नाही हो. चांगल्या कंपनीचं बॅनर कुठेतरी तुमच्या मागे लागतं आणि त्याच्यामध्ये तुमचा जो तुमच्या कामामुळे तुमची प्रतिष्ठा आहे समाजामध्ये, आणि ह्या समाजामध्ये प्रतिष्ठा असल्यामुळे तुम्हाला तुमचं क्रेडेन्शियल जे आहे ते क्रेडेन्शियल तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या संस्थेमुळे आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं लोन बिन मिळतं, तर त्याच्यामुळे तुमच्या डिग्र्यांमुळे तो कोण लोन देत नाही. आणि म्हणून अशा कंपन्या किंवा अशा संस्थेप्रती तुमचं जे दायित्व आहे
त्याला आपण बोलतो ऑर्गनायझेशनल लायबिलिटी. आणि म्हणून सकाळी 8 ते 5 किंवा 10 ते 5 जे आपण काम करतो ते बांधिलकीच्या नात्याने जास्तीत जास्त आत्मीयतेने मी कसं करीन हे बघणं म्हणजे तुमची ऑर्गनायझेशनल लायबिलिटी किंवा तुमच्या संस्थेप्रती तुमची असलेली कमिटमेंट. तिथून 5 वाजता तुम्ही घरी येता आणि घरी तुम्ही नसता त्यावेळी तुमचे म्हातारे आई वडील जे असतात वृद्ध, तर त्यांचं संरक्षण किंवा त्यांना सांभाळण्याचं काम तुमच्या आजूबाजूचे शेजारी करत असतात. छोटी मुलं जर तुम्ही सोडून आले तर त्यांना सांभाळण्याचं काम तुमचे मुलं बाजू शेजारी करीत असतात, तो समाज करत असतो. आणि म्हणून तुमच्या सोसायटीप्रती जे दायित्व असतं ते त्यांना बोलतात सोशल लायबिलिटी. तर ती जी काय तुमची जी देणं जे आहे समाजाप्रती ते तुम्ही निभावणं. तर अशा प्रकारच्या 4 लायबिलिटी की पर्सनल लायबिलिटी, तुमची फॅमिली लायबिलिटी, ऑर्गनायझेशनल लायबिलिटी आणि सोशल लायबिलिटी. तर हे जे काम तुम्हाला अनिवार्य आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे. पण त्याच्यामध्ये जर तुमच्या कर्तव्याची भावना असेल, ह्या भावनेने तुम्ही केलात तर तुमचा तो आनंद आहे द्विगुणित राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर आनंद मिळेलच, पण ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता तर त्यांना त्या कितीतरी पटीने तो आनंद मिळेल. आणि अशा प्रकारे तो नागरिक किंवा जो व्यक्ती काम करेल तो या देशाचा आदर्श नागरिक असल्याशिवाय राहणार. आणि म्हणून देशभक्ती किंवा राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यासाठी बॉर्डरवर जाऊन लढणं किंवा कुठल्या तरी एका समाजाशी वैर घेणं आणि टीकाटिप्पणी करत राहण्यापेक्षा आपलं जे दायित्व आहे, आपलं कर्तव्य आहे ते बांधिलकीच्या नात्याने करत राहणं म्हणजेच या देशाचा आदर्श नागरिक बनणं आहे. देशप्रेम करण्यासाठी बॉर्डरवर जाऊन लढणं किंवा कुठल्या समाज बांधवांना टीकाटिप्पणी करून दुखवणं याची गरज नाही आहे. स्वतःचं कर्तव्य तुम्ही आत्मीयतेने कमिटमेंटने करत राहिलात तर तुमचं देशप्रेम त्याच्यातूनच व्यक्त होणार आहे. अशा प्रकारे सर्व समाज बांधव ज्या समाजामध्ये काम करतात त्या समाजाची, त्या संस्थेची आणि त्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची शिकवण आम्हाला ते द्यायची. आणि ह्याच भावनेने आमच्या कंपनीमध्ये असताना आम्ही लागल्या दिवसापासून काम करत राहिलो आणि म्हणून एका चांगल्या पदापर्यंत पोहोचलो. आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांची जी प्रेरणा होती, जी आत्मज्योत प्रज्वलित पेंढारकर सरांनी आमच्या मनामध्ये करून आम्हाला इकडून पाठवलं होतं, ती आत्मज्योत अजूनही तेवत राहिली आहे. आणि आम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा आम्हाला संस्थांमधून बोलवलं जातं आणि त्याच्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळी या शिकवणीप्रमाणे पेंढारकर सरांच्या सगळा समाज काम करेल. तुरी जाणते तिमिर राहो, विश्वस्व सुडिये पाहो, जो ते वांचिलं तो ते लावो, प्राणी जात. तर पचायला सांगितल्याप्रमाणे समाज, आदर्श समाज किंवा आदर्श राष्ट्र आणि आदर्श देशाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. सरांची त्यावेळची जी शिक्षण पद्धती होती ती विद्यार्थी हे परीक्षार्थी बनवणं हे सरांचं काम नव्हतं. विद्यार्थी हा विद्यार्थी राहायला पाहिजे, त्याची सर्वांगीण त्याचा विकास झाला पाहिजे असा दृष्टिकोन सरांचा होता. त्याच्यापुढे नुसता विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवणं एवढाच उद्देश ठेवून सरांनी काम केलं नाही, तर IQ बरोबर EQ आणि SQ म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट, आध्यात्मिक भाव तुमच्यामध्ये आले पाहिजेत. इमोशनल कोशंट म्हणजे तुमची कमिटमेंट, तुमच्या संस्थेप्रती, तुमच्या समाजाप्रती तुमची असलेली बांधिलकी, बऱ्या वाईटाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण IQ, EQ, SQ हे आता प्रचलित झाले शब्द आहेत. सरांच्या वेळी हे शब्द प्रचलित नव्हते, परंतु सरांची शिकवण ही त्याच प्रकारे होत असायची. आणि म्हणून सकाळी आम्ही बसलो होतो यांच्या लोकांच्या ऑफिसमध्ये, त्यावेळी नंदू कोरगावकर सांगत होते की आम्हाला त्या 45 वर्षापूर्वी समप्रतिष्ठा म्हणजे काय याची जाणीव होण्यासाठी पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन, शेती, शिवणकाम आणि रेडिओ रिपेअरिंग सारखे विषय त्यावेळी सरांनी आम्हाला दिले होते आणि ते आम्ही मनापासून करत होतो. म्हणजेच की या शाळेतून जाणारे विद्यार्थी, शिकून जाणारे विद्यार्थी हे नुसते परीक्षार्थी न राहता हे ग्रॅज्युएट होऊन गेले की त्यांच्याकडून ज्या संस्थेमध्ये काम करतील त्या संस्थेमध्ये
या शाळेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. अशा प्रकारचे विद्यार्थी की कुठल्या शाळेतून शिकून आला तर खारेपाटण हायस्कूलमधून शिकलेला विद्यार्थी आहे, ते हे शाळेचं नाव पुढे आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे संस्कार सरांनी आमच्यावरती केले. आणि म्हणून आज जे काय आपण आहोत ते सरांमुळे आहोत. तसेच सर ह्या प्रत्येक वर्गाच्या वरती प्रवेशद्वारावरती सुभाषितं लावायचे. अवेक अराईज टॉप नॉट स्टील द गोल इज रिच, विवेकानंदांचं जे सुभाषित आहे. किंवा तुमचे कोलंबसाचे शौर्य गाथा, अनंत आमची इच्छाशक्ती अनंत आमच्या आशा, किनारा तुझा सागरा. म्हणजे कोलंबस हा ज्यावेळी जगप्रवासासाठी गेला त्यावेळी समुद्रामध्ये येणारी तुफान, वादळं, ह्या वादळामुळे त्याची जी बोट होती ती हलायची आणि कधी पडते आणि कधी त्यांचा प्राण जातो अशा प्रकारचे रौद्ररूप समुद्र धारण करायचा. तर त्याच्या मनात त्यावेळी काय विचार आले असतील आणि तो काय बोलला असेल सागराला, तर त्यांनी कल्पना ती केलेली आहे कवींनी की अनंत आमची ध्येयासाठी अनंत आमच्या आशा, किनारा तुला सागरा. सागरा तू पामर आहेस, आमच्या इच्छाशक्ती आमच्या प्रेरणा आणि आमच्या आशा आकांक्षेला किनारा नाही आहे, अनंत आहे. आणि म्हणून माझा जो जगप्रवासाचा जी प्रेरणा आहे ती तुम्ही किती घाबरवायचा प्रयत्न केला तर माझी थांबणार नाही आहे. अशा प्रकारची सुभाषितं लावलेली असायची सरांच्या प्रत्येक वर्गामध्ये. आणि त्यांचा जाणते अजाणतेपणाने आमच्या मनावर खूप परिणाम झाला आणि अजूनही आठवतात ती. आम्ही ज्यावेळी काम करत असतो कारखान्यामध्ये, कुठल्या नवीन कंपनीमध्ये ट्रेनिंग देण्याचं काम करत असतो, समाजामध्ये वावरताना ही सुभाषितं काय डोळ्यासमोर असतात आमच्या. आणि त्याच्यातूनच आम्ही जे काय करू शकलो, हे गाव सोडल्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आज आमचं जे काय नाव आहे किंवा देशभर आम्ही फिरत असतो आमच्या या कॉलेज सर्कल फोरम ऑफ इंडिया या संस्थेमार्फत. त्यावेळी जी काय प्रेरणा असते ती सरांची प्रेरणा आहे. आणि त्यामुळे माझा बंगला ज्यावेळी कुठलाही बंगला मी ज्यावेळी बांधला त्यावेळी माझ्या वास्तुशांती किंवा गृहप्रवेशाच्या दिवशी सिद्धिविनायकाच्या फोटोबरोबरच सरांच्या फोटोची ही पूजा केली आम्ही वास्तुशांतीच्या दिवशी. तर ही प्रेरणा होती की हे जे काय करतोय मी किंवा मला जे काय पुरस्कार मिळाला पंतप्रधानांचा श्रम पुरस्कार, तर ही श्रमप्रतिष्ठा ही सरांनीच रोवलेलं बीज होतं. ते RCF मध्ये गेल्यानंतर त्याचा वृक्षामध्ये रूपांतर झालं आणि त्याची 10 ते पंतप्रधानांचा श्रम पुरस्कार मला मिळाला. तर ह्या सगळ्या सरांच्या प्रेरणा आहे आणि ह्या प्रेरणेमुळेच आज जे आम्ही आहोत ते त्या पूर्ण क्रेडिट आम्ही कायम सरांना देत राहू. आता मी जे तुम्हाला सांगितलं की सरांच्या अपेक्षा काय होत्या किंवा सरांना ही शाळा कशी चालावी याची अपेक्षित होत्या. आजच्या या 5-6 वर्षाचा जो मी फेसबुकमध्ये बघत असतो तुमची प्रगती कशी होत असते. सर फेसबुकमध्ये तुमची प्रगतीबद्दलची माहिती संक्षिप्त स्वरूपात टाकत असतात. तर SSCचा रिझल्ट बघितला की 90-95च्या वरती 7-8 विद्यार्थी खारेपाटण हायस्कूलचे आहेतच. 12वीच्या रिझल्टमध्ये 80% वरती 2-3 विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेत 15-20 विद्यार्थी आहेत. NCC मध्ये तुमचा कॅडेट जो आहे तो आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवतोय. खेळामध्ये तुमचे तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती पुरस्कार तुम्हाला मिळत आहेत. गायनामध्ये तुम्ही पुरस्कार मिळवत आहेत. तर सरांचं जे आहे की EQ, SQ आणि IQ ह्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन होताना मी इथे बघतोय. सानप सर, कांबळे सर आणि प्रवीण लोकरे आणि भाऊ राणे यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा जी घडते, सर जर म्हणून बघत असतील तर निश्चित त्यांना आत्यंतिक आनंद यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. सरांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या पाऊल ठेवून ही संस्था कुठल्याही पक्षातीत किंवा काय बोलतात धर्मातीत अशा प्रकारे काम करते. काम करत असताना पक्ष अडवा येत नाहीये. या आता जे संचालक मंडळ आहे हे बघितल्यावर निश्चितच लक्षात येईल. आणि समाजाच्या विकासासाठी, शाळेच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी अशाने सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं ही सरांचीच प्रेरणा होती आणि त्या प्रकारे ही संस्था काम करते असं माझं निश्चित मत झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे सरांच्या प्रेरणेने संस्था पुढे चालत राहील आणि उत्तरोत्तर काळात उत्तम प्रगती करेल
अशी आशा व्यक्त करून माझे 2 शब्द पुन्हा एकदा सरांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गुरुवर्य श्री पेंढारकर सर यांच्या आजच्या या 14व्या स्मृतिदिना मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख माजी विद्यार्थी सन्माननीय श्रीकृष्ण पाटणकर सर, माझ्याकडून सर्व काम करणारे सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद, आपण सारे विद्यार्थी, हा अतिशय मला वाटतं चांगला योगायोग आहे की सरांचं सानिध्य आपल्याला अतिशय ज्यांना फार काळ सानिध्य लाभलं आहे असं माझे विद्यार्थी आम्हाला आज मिळाले. अतिशय छान त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलंच असेल. सरांबद्दल अनेक वक्त्यांनी आता आपल्या मनोभावामध्ये अतिशय विचार चांगले मांडले. परंतु एक मी सरांविषयी सांगेन, अतिशय दूरदृष्टी असलेला हा माणूस होता आपला. निवड त्यांनी शाळा सुरू केली नाही, तर त्यांनी संस्कार केंद्र सुरू केलं असं मला म्हणायचं. मग अशी एडी कांबळेने जर सांगितलं की त्यांनी स्वातंत्र्यवीर सैनिक ते समाजवादी विचारसरणी, याच्यातूनच त्यांनी ही शाळा निर्माण केली. निवड शिक्षण हा हेतू नव्हता, तर त्यांना संस्कार मुलांवर करायचे होते. आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा मी एक त्यामध्ये सांगेन सर्व शिक्षकांना, निवड विद्यार्थी घडू नका, तर चांगला माणूस, आदर्श माणूस कसा त्याच्यातून आपल्याला घडवता येईल त्याच्याकडे पण बारकाईने लक्ष द्या. चालक सुद्धा अनेक आमच्या संचालक म्हणून अपेक्षा व्यक्त केल्या. साधारण 2002 नंतर आम्ही खरं तर या शाळेमध्ये आम्ही संचालक म्हणून आम्ही आलो. माझ्यावरती या नात्यानं ह्या प्रेरणेतून काम होत आहे. आज अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा रिनोव्हेशनसाठी अनेक मदत केलेली आहे आणि त्याच्यातून ते निर्माण झालेलं आहे. आणि असंच कार्य आपण करत राहू. त्यासाठी माझे सहकारी सुद्धा आहेतच, पण एक शिक्षक वर्ग म्हणून तुम्ही सकारात्मक दृष्टीने आमच्याला नेहमी मदत करा असं मी या निमित्ताने सांगेन. आणि हीच खरेदी मला वाटतं श्रद्धांजली ठरेल. मी पुन्हा एकदा सरांना नतमत असतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. पेंढारकर सरांच्या पवित्र स्मृतींना इथं पुनश्च अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी अमृते मॅडम यांना करतोय. प्लीज. नमस्कार. प्रथम मी गुरुवर्य पेंढारकर सरांच्या स्मृतीस अभिवादन करते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही संपते पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. असेच पेंढारकर सरांचे व्यक्तिमत्व सदैव आपल्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला आजच्या प्रमुख पाहुण्यांनी करून दिलेली आहे. आणि अशा कार्यक्रमांना आपल्यासारखी चांगली माणसं भेटणे म्हणजे आपले भाग्यच. आणि आज आपण खरंच भाग्य म्हटलं पाहिजे, आपल्याला असं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. यशस्वी कर्तृत्ववान माणसाच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्शवाद व्यक्तिमत्व श्रीकृष्ण पाटणकर सर, तसेच त्यांच्या सौभाग्यवती सौ श्रद्धा पाटणकर मॅडम आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मी आज आपल्या संस्थेच्या वतीने आभार मानते. तसेच आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री लोकरे सर यांचे आभार मानते. तसेच इथे उपस्थित सर्व पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष राणे सर, सचिव कोलसुलकर सर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले कोरगावकर सर, देसाई सर, तसेच कोरगावकर सर, देसाई सर, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या संस्थेचे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सानप सर,
तसेच पर्यवेक्षक राऊत सर व मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, जर चुकून कोणी राहिलं असेल तर सर्वांचे आभार मानते. तसेच उपस्थित सर्व गुरुवर्य, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांचे आभार मानते व या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते.